हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये DMAR परीक्षेकरिता आपण सर्व प्रश्नपत्रिका क्रमांक 4 बघणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती अधिकार अधिनियम 2005 जो आहे त्यावर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न बघायचे आहेत। परीक्षेमध्ये जो नॉन टेक्निकल पार्ट आहे त्यामध्ये तुम्हाला हा कंटेंट विचारला जाणार आहे। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात पहिला प्रश्न आहे, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 खालीलपैकी कोणत्या दृष्टीने गरजेचा आहे? ऑप्शन आहेत, लोकशाहीमध्ये माहितगार नागरिक होण्यासाठी, माहितीत पारदर्शकता आणून कार्यशील लोकशाही बनवण्यासाठी, भ्रष्टाचाराला आळा घालून राज्य शासन व त्यांच्या यंत्रणांना जनतेला जाब देण्यास उत्तरदायी ठरवण्यासाठी, की वरील सर्वांसाठी? तर सांगा, RTI ॲक्ट म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005, तर याचा प्रमुख काय म्हणता येईल उद्देश काय आहे आणि याची आवश्यकता काय आहे, हा असा बेसिकचा प्रश्न आहे। तर लक्षात घ्या, आपण डेली बेसिसवर सकाळी 9 वाजता व्हिडिओ घेऊन येत असतो। जर आपण सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, डेली येणारा व्हिडिओ आवर्जून बघायचा आहे, फक्त बघायचा नाही, स्वतःही उत्तर देण्याचा ट्राय करायचं आहे। तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ड, वरील सर्वांसाठी। म्हणजे काय, तर लोकशाहीमध्ये माहितगार नागरिक होण्यासाठी तसेच माहितीतील पारदर्शकता आणून कार्यशील लोकशाही बनवण्यासाठी आणि भ्रष्टाचाराला आळा घालून राज्य शासन आणि त्यांच्या यंत्रणेला जनतेला जाब उत्तर देण्यासाठी हा जो अधिनियम आहे तो अगदी गरजेचा आहे। अण्णा हजारेंनी काय म्हणता येईल की उपोषण केलं होतं आणि त्यांच्याच प्रयत्नातून हा माहितीचा अधिकार आला आहे। यानंतर पुढील प्रश्न, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अनुसार खालीलपैकी कोणते अधिकार राज्य माहिती आयोगास नाहीत? ऑप्शन आहेत, व्यक्ती समन्स काढणे व उपस्थित राहण्यास भाग पाडणे, शपथपत्रावर पुरावा घेणे, आरोपीस अटक करणे, की यापेक्षा वेगळे उत्तर? आणि लक्षात घ्या, आपण जे कंटेंट तुमच्यासाठी तयार केलं आहे नॉन टेक्निकल मटेरियल 18,000 प्लस प्रश्न, त्यामध्ये RTI ॲक्टवर 170 प्रश्न आणि अधिनियमाचे PDF त्या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करत आहोत। जो कंटेंट आहे तो तुम्ही आवर्जून घ्या विद्यार्थी मित्रांनो, नक्की तुम्हाला फायदा होईल। डिटेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत। तर लक्षात घ्या, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अनुसार माहिती अधिकार जे राज्य माहिती आयोग आहेत त्याला कोणते अधिकार नाही येतं? आरोपीस अटक करणे, म्हणजे ऑप्शन क्रमांक क योग्य उत्तर असेल। पुढील प्रश्न, माहितीचा हक्क कायदा प्रथम पारित करणारे राज्य खालीलपैकी कोणते? ऑप्शन आहेत, महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, की केरळ? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, तामिळनाडू। पुढील प्रश्न, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार माहिती अधिकाऱ्याने मागितलेली माहिती ही पुढील वेळेत दिली पाहिजे। ऑप्शन आहेत, 15 दिवसात, 30 दिवसात, 60 दिवसात, की वेळेची तरतूद नाही? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ब, 30 दिवसात माहिती दिली पाहिजे। एखाद्याच्या जीविताशी जर निगडीत माहिती असेल तर ती 48 तासात दिली पाहिजे, बाकी जी माहिती आहे ती 30 दिवसात विद्यार्थी मित्रांनो देऊ शकतात। यानंतर पुढील प्रश्न, सन 1990 मध्ये माहितीचा अधिकार चळवळ सुरू झाली तेव्हा संघटनेने राजस्थानमधील दुष्काळ निवारणाच्या कामासंबंधी नोंदी आणि कामगारांची लेखी यांची मागणी केली होती। ऑप्शन आहेत, मजदूर किसान संघर्ष संघटना, मजदूर कामगार शक्ती संघटना, मजदूर किसान श्रमिक संघटना, की मजदूर किसान शक्ती संघटना? तर सांगा विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर काय असेल? तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ड, मजदूर किसान शक्ती संघटना। यानंतर पुढील प्रश्न बघूयात, शासकीय गुपिते अधिनियम 1923 आणि माहिती अधिकाराचा कायदा 2005 यामध्ये परस्पर विरोधी तरतूद आढळल्यास कोणत्या तरतुदी लागू होतील? ऑप्शन आहेत, शासकीय गुपिते अधिनियम 1923, प्रत्येक केसची परिस्थिती आणि तथ्य यावर अवलंबून राहील, क माहितीचा अधिकाराचा कायदा 2005च्या तरतुदी, की कोर्टास योग्य वाटेल त्या? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक क, माहिती अधिकाराचा कायदा 2005च्या तरतुदी। यानंतर पुढील प्रश्न, पुढील 2 विधानांपैकी कोणते योग्य आहे? पहिले विधान आहे, मागवण्यात येत असलेली माहिती दुसऱ्या प्राधिकरणाकडे असल्यास अर्ज 7 दिवसांच्या आत हस्तांतरित करावा। 2, जी माहिती मागवली आहे तिचा उल्लेख सोडून निव्वळ संपर्क तपशील देणे अर्जदाराला आवश्यक आहे। तर सांगा यापैकी योग्य विधान कोणतं? 1, 2, दोन्ही की दोन्ही नाही?
तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब फक्त 2, म्हणजे जी माहिती मागितली आहे तिचा उल्लेख सोडून निव्वळ संपर्क तपशील देणे अर्जदाराला आवश्यक आहे. अजून प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. DMR परीक्षेचं जे नॉन टेक्निकल मटेरियल आहेत, म्हणजे परीक्षेत जे 60 प्रश्न विचारले जाणार आहेत 120 गुणांसाठी, त्यावर आधारित कंप्लीट स्टडी मटेरियल पॅकेज आपल्याकडे अवेलेबल आहेत. माहितीचा अधिकार, लोकसेवा हक्क अधिनियम प्रश्न आहेत, प्रश्न आणि सोबत त्याचे जे ॲक्ट अधिनियमाच्या ज्या फायली आहेत त्या देखील आपण तुम्हाला देत आहोत. सोबत सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीचे प्रश्न आहेत, सराव प्रश्नपत्रिका आहेत, TCS IBPS परीक्षेत मागील परीक्षेत विचारलेले प्रश्न, संगणकाचे प्रश्न आहेत, मराठी व्याकरणाचे 1800+ प्रश्न आणि नोट्स आहेत, इंग्लिश ग्रामरचे प्रश्न आहेत, ॲप्टिट्यूडचे प्रश्न आहेत, 8500+ प्रश्न 499 रुपयामध्ये घेऊ शकता. सेम कंटेंट तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील परचेस करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. याचा फायदा काय होईल तर ज्या फ्री ऑनलाईन टेस्ट आहेत त्या ठिकाणी तुम्ही सॉल्व करू शकता. ज्यांना व्हॉट्सअपला पाहिजे असेल त्यांनी 93 56 25 60 34 यावर पेमेंट करून याच क्रमांकावर स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे. आणि जे टेक्निकल पोस्ट आहेत, समाजसेवा अधीक्षक 650 प्रश्न, लॅब टेक्निशियन 500+ प्रश्न, फार्मासिस्ट 1800+ प्रश्न, लॅब असिस्टंट 1500+ प्रश्न, ECG टेक्निशियन 1200+ प्रश्न, एक्सरे असिस्टंट आणि टेक्निशियन 1100+ प्रश्न आणि स्टाफ नर्स आणि बाकी पदांसाठी देखील मटेरियल उपलब्ध आहेत. तुम्हाला कोणत्या पदासाठी मटेरियल हवं आहे ते व्हॉट्सअप करा, तुम्हाला अधिकची माहिती त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाईल. यानंतर पुढील प्रश्न. शासकीय गुप्तता अधिनियम 1923च्या तरतुदी कोणाला आणि कोठे लागू आहेत? ऑप्शन आहे संपूर्ण भारतभर, जम्मू आणि काश्मीर सोडून उर्वरित भारतभर, भारताबाहेर असलेल्या शासकीय सेवेतील लोकांना की भारताबाहेर रहिवास करणाऱ्या भारतीय नागरिकांना. तर यापैकी सांगा, फक्त 1 आणि 3, 2 आणि 3, फक्त 4 की 1, 3 आणि 4. तर याचे योग्य उत्तर आहे 1, 3, 4. पुढील प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणत्या अपिलामध्ये केंद्रीय माहिती आयोगाकडून राजकीय पक्ष माहितीचा अधिकार कायद्याच्या कलम 2H अंतर्गत सार्वजनिक प्राधिकरणे आहेत असा निर्णय झाला आहे? ऑप्शन आहेत AS सैनी आणि SA शहा विरुद्ध ASCC BJP आणि इतर, SC अग्रवाल आणि अनिल वैरवाल विरुद्ध AICC BJP CPM CPI NCP BSP, क PK अरुण आणि शशी गांधी विरुद्ध SICC BJP CPM CPI NCP आणि BSP, की शैलेश गांधी विरुद्ध AICC BJP CPM CPI NCP की BSP. अवघड प्रश्न आहे, लक्षात ठेवा फक्त ऑप्शन क्रमांक ब याचं योग्य उत्तर असेल. यानंतर पुढील प्रश्न. खालीलपैकी माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमानुसार जी न्यायालयाने न्यायाधिकरणाने प्रकाशित करण्यापासून रोखले आहेत किंवा जी माहिती उलट केल्याने न्यायालयाचा अवमान होईल अशी माहिती उघड करण्यापासून सूट देण्यात आली आहेत? तर कलम कोणतं आहे? तर याचं जे कलम आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ड, कलम 8(1)(b). पुढील प्रश्न बघूयात. अपीलकाराने विविध पद्धतीत 50% रक्कम ठेव म्हणून किंवा रुपये यापैकी जे कमीत आहे ते ठेवल्याशिवाय सदर व्यक्तीस राज्य आयोगाने दिलेल्या निकालाविरुद्ध राष्ट्रीय आयोगाकडे अपील दाखल करता येत नाही. ऑप्शन आहेत 25,000, 30,000, 35,000 की 20,000. तर याचे योग्य उत्तर आहे 35,000. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करायचं आहे आणि खाली थँक्यू देखील कमेंट करायचं आहे. लक्षात घ्या छोटे ॲक्टिव्हिटी आहेत परंतु याने आम्हाला मोटिवेशन भेटतं की असंच कंटेंट आपणापर्यंत पोहोचवलं पाहिजे, तर एक लाईक आणि खाली थँक्यू कमेंट करायचं आहे. पुढील प्रश्न. माहिती अधिकार अधिनियम 2005च्या तरतुदीनुसार त्रयस्थ व्यक्तीला सुमारे अपील किती कालावधीमध्ये दाखल करता येते? ऑप्शन आहेत 30 दिवस, 60 दिवस, 90 दिवस की वरीलपैकी काहीही नाही. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक क 90 दिवस. पुढील प्रश्न. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 प्रमाणे सर्वोच्च न्यायालयाचे सक्षम अधिकारी म्हणजे डॅश हे होत? ऑप्शन आहेत महालेखा परीक्षक, महान्यायवादी प्रतिनिधी, भारताचे प्रमुख न्यायमूर्ती की भारताचे राष्ट्रपती. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क भारताचे प्रमुख न्यायमूर्ती. पुढील प्रश्न. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या अंतर्गत खालीलपैकी कोण
मुख्य माहिती आयुक्ताला शपथ देतात? ऑप्शन आहेत पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल की भारताचे सरन्यायाधीश. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, राष्ट्रपती. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? त्यापूर्वी लक्षात घ्या, आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, त्याला जॉईन करून घ्या, ज्यावर आपण व्हिडिओच्या नोटिफिकेशन तसेच एक्झामची काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ते त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो. तर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? ऑप्शन आहेत कार्याचा कायदा 1923 मधील कलम 2.3 प्रमाणे कागदपत्रामध्ये कागदपत्रांचा भाग समाविष्ट आहे. 2. अधिकार अधिनियम 2005 मध्ये 2.1 आणि आय नुसार माहिती व रेकॉर्ड म्हणजे कोणतेही कागदपत्रे. तर कोणती विधाने बरोबर आहेत? तर ही जी दोन्ही विधाने आहेत ती अगदी बरोबर आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, असेच प्रश्न बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन आपल्याला भेटतील आणि आपण चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन सर्व प्रश्नपत्रिका बघू शकता. हे जे आपण मटेरियल तयार केलं आहे, लक्षात घ्या आपली खूप दिवसांची मेहनत आहे. बाकी ज्या एक्झाम आहेत त्यांमध्ये आपल्याच मटेरियलमधील प्रश्न विचारले जात असतात, त्यामुळे निश्चिंत राहा आणि हे जे मटेरियल आहे ते ॲप्लिकेशन थ्रू परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. परचेस करण्यामध्ये काही अडचण येत असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. तसेच जो टेक्निकल आपल्या स्क्रीनवर ज्याही दिसत आहे तुम्हाला कोर्स, त्याविषयी अधिकची माहिती जरी पाहिजे असेल तरी तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला जो व्हिडिओ आहे तो आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. थँक्यू.